सध्या राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे। मी सध्या हिंगोली शहरातील इंदिरा चौका गांधी चौकामध्ये आहे। हे गजबजलेला परिसरात अनेक इथं आपण पाहू शकतो की अनेक जण इथं जबाबदारपणे वाहतूक दुचाकी चालवत आहेत। कोणी सुद्धा हेल्मेट वापरताना दिसत नाहीत। आपल्यासोबत एक नागरिक आहे जे स्वतः हेल्मेट आलेले आहेत घालून। सगळ्या राज्यात हेल्मेटची सक्ती केलेली आहे आणि हिंगोली शहरात कशी याची अंमलबजावणी आहे काय सांगाल आपण? हिंगोली जिल्ह्यात बरेच नागरिक बिगर हेल्मेटचे फिरताना आपल्याला आढळून येतात, परंतु मी माझ्या सुरक्षेसाठी हेल्मेट लावलेले आहे। हेल्मेट लावल्यामुळे आपल्याला गाडीवरून काही अपघात झाला तर आपल्याला मेंदू वगैरे आपल्याला मार लागत नाही, आपलं प्राण वाचू शकते। नेमकं तुम्ही कुठून आलात आणि कुठे चाललात तुम्ही आणि कुठे जाणार तुम्ही इथून आता? मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक। माझी शाळा इथून बाबुळगाव 20 किलोमीटर आहे। मी रोज गाडीवर येणं जाणं करतो। आता मी घरी आझम कॉलनीकडे जात आहे। आपण एक कर्मचारी आहात, शिक्षक आहात, आपण जबाबदारी पार पडत आहात। सक्ती घातली तरी हेल्मेटची, मात्र हिंगोलीत सुद्धा कुठेतरी दिसत नाहीत। वाहतूक शाखेचे पोलीस सुद्धा दिसत नाहीत जे ज्याने हेल्मेट नाही घाललं त्याच्यावर कारवाई करायसाठी। तर काय सांगाल तुम्ही? वाहतूक शाखेचे पोलीस फक्त पैसे गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत। त्याला नागरिकांच्या जीवनाशी काही देणं घेणं नाही। ते नागरिकांनी स्वतःहून हेल्मेट वापरावे ज्यामुळे त्यांचं स्वतःचं प्राण वाचू शकते। सक्ती केली म्हणून नाही, स्वतःहून हेल्मेट वापरणं गरजेचं आहे। नक्कीच राज्यात जरी हेल्मेटची सक्ती केली असली तरी मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेतरी सुद्धा आपल्याला हेल्मेट वापरताना जे दुचाकी स्वार आहेत ते दिसत नाहीत। काही जबाबदार व्यक्ती आहेत, जे कर्मचारी आहेत, तेच फक्त हेल्मेटचा वापर करत आहेत। इतर काही नागरिक आहेत ते कुठेतरी हेल्मेटचा वापर करताना दिसत नाहीत। विशेष म्हणजे वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी जे हेल्मेट घालून जे दुचाकी चालतात त्यांना कुठेतरी कारवाई केली जात नाहीमुळे मोठी संख्या वाढली आहे। हिंगोली शहरातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होतात, मात्र कुठे सुद्धा हेच अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमावावा लागतो। यातून कुठे वाचवण्यासाठी हेल्मेट वापरण्यास दुचाकी स्वारात सक्ती असलं तरी हिंगोली शहरात मात्र कुठेतरी हेल्मेट वापरताना वाहन चालक दिसत नाहीत। त्यामुळे कुठेतरी आता वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फारुख शेख, न्यूज 1 महाराष्ट्र, हिंगोली।